आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसे एक 4-5 म्हणजे बोटावर मोजण्या इतके डॉक्टर आहेत आणि त्यामध्ये तुम्ही एक आहात. नक्कीच. पेशंटच्या मनात एक भीती आहे एक अच्छा. पद्धतीची. तर असं खरंच काही नाहीये. आता आपण स्पोर्ट्स इंजुरीमध्ये म्हणजे विशेषतः आपल्या भागात पैलवानांचं प्रमाण जास्त आहे. जास्त नक्कीच. की आपला कुस्ती हा आपला आवडता खेळ आहे. हां, सांगली हां, जिल्ह्याचा रांगड्या मातीतला खेळ आहे. बरोबर. तर कुस्तीपटूंचं बरेचसे कुस्तीपटू आर्थोस्कोपी केल्यानंतर, लिगामेंटची सर्जरी केल्यानंतर परत मैदानात उतरलेत. परत मेडल्स मिळवलेले आहेत. माझी एक महिला पैलवान आहे. ती बरं. तर राज्यस्तरीयला तिनं सिल्वर मेडल घेतलेलं आहे. अरे बापरे. आर्थोस्कोपी सर म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर दुर्बिणीद्वारे सांध्यांच्या शस्त्रक्रिया. दुर्बिणीद्वारे आपण खांद्याच्या, गुडघ्याच्या, इव्हन खुब्याच्या सुद्धा जिथं जॉईंट आहे, रिस्ट जॉईंट आहे, अँकल जॉईंट आहे, तिथं सर्जरी करतो. पण मोस्टली आपल्याकडे गुडघ्याच्या आणि खांद्यांच्या सर्जरी केल्या जास्त. जातात. म्हणजे त्यामध्ये वेळ वाचतो, पैसे वाचतात. पैसे वाचतात, पेशंटची रिकव्हरी फास्ट आहे अगदी आणि बरोबर. पेशंट वेदनामुक्त लवकर होतो. लवकर. हे सारे फायदे हे आपल्याला सारं दुर्बिणीद्वारे सर्जरीचं. माझा रुग्ण होता की ज्याला लिगामेंटची इंजुरी झाली होती आणि अतिशय स्पोर्ट्स पर्सन होता. छान पोलीस आहे तो आणि त्याला असं वाटलं होतं की मी आता खेळू शकणार नाही. म्हणजे आला त्यावेळी अतिशय ह्याच्यात होता की मला सर कसल्याही परिस्थितीत खेळायचं आणि माझं खेळाचं करिअर आता संपलेलं आहे. अच्छा. त्याला धीर दिल्यानंतर त्याची सर्जरी पार पडल्यानंतर व्यवस्थित फिजिओथेरपी रिहॅब केल्यानंतर तो परत मैदानात उतरला आणि पूर्ण त्याच्या परिश्रमाला, त्याच्या कष्टाने त्याने ज्यावेळी परत मेडल्स मिळवले आणि तो जो भेटायला घेऊन आला मेडल्स आणि त्याच्या चेहऱ्यावरचा जे आनंद होतो की सर हे तुमच्यामुळे शक्य झालं. तर तो जो हे होता ते क्षण असे मनाला भारावून आणि काम करणाऱ्याला ऊर्जा देणारे क्षण असतात. नमस्कार. उत्तुंग भरारी डॉक्टर स्पेशल या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, ज्यांनी आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी तात्काळ करा आणि एकापेक्षा एक चांगल्या मुलाखती पाहायला विसरू नका. आज एक असे डॉक्टर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत की दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणारे काही डॉक्टर्स आहेत. त्यामध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजणारे जे डॉक्टर्स आहेत त्यामधीलच एक नाव म्हणजे डॉक्टर ओंकार कुलकर्णी, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ आणि सांधेरोपण तज्ज्ञ. फिनिक्स आर्थो सुपर स्पेशालिटी सांगली इथं त्यांनी हॉस्पिटल स्थापन केलेलं आहे आणि गेल्या काहीच वर्षामध्ये हजारो शस्त्रक्रिया ज्यांनी केलेल्या आहेत आणि ज्यांचं नाव हे अस्थिरोग तज्ज्ञ आणि सांधेरोपण तज्ज्ञ म्हणून प्रथम येतं असे डॉक्टर ओंकार कुलकर्णी आणि त्यांनाच आपण भेटूया. प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर ओंकार कुलकर्णी. नमस्ते डॉक्टर. नमस्ते सर. डॉक्टर, आज एक तुमचं नाव आहे की एक सुपर स्पेशालिस्ट अस्थिरोग तज्ज्ञ आणि सांधेरोपण तज्ज्ञ. गेल्या 4 वर्षाचाच हा प्रवास आहे आणि या 4 वर्षामध्येच तुम्ही अनेक रोग्यांना वेदनामुक्त केलेलं आहे. असे बरेचसे रिपोर्ट्स आमच्याकडे आलेले आहेत. तर या सर्वच प्रश्नांची उत्तर आमच्या दर्शकांना इथे जाणून घ्यायची आहेत. कारण बरेचशा लोकांचा हा जॉईंटचा प्रॉब्लेम आहे. गुडघेदुखी असेल, कंबरदुखी असेल, यांचा हा प्रॉब्लेम आहे. तो आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच दूर करायचा आहे. तर आपण सुरुवात करूया. कौटुंबिक पार्श्वभूमी काय सांगाल? सर, सर्वप्रथम तुम्ही मला आज आपल्या या कार्यक्रमात बोलवलं आणि आपल्या दर्शकांचे आणि आपले प्रथम आभार मानतो आणि आज आपण या मुलाखतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणाला तर माझं मूळ गाव कुंडल. अच्छा. पलूस तालुक्यामधलं कृष्णाच्या कृष्णाकाठी. काठी आणि डोंगराच्या कुशीत वसलेलं हे सुंदरसं असं माझं गाव कुंडल. त्या कुंडलचा मी मूळचा रहिवासी. माझे आई बाबा तिथं तेही डॉक्टर आहेत. गेले 48 वर्ष कुंडलमध्ये बाबा आमची सेवा देतात. पंचक्रोशीतले पहिले MBBS म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. प्रथम MBBS डॉक्टरांची पार्श्वभूमी होतीच. आणि हो आणि तिथं त्यांनी अतिशय ग्रामीण भागात त्या काळापासून सेवा देतात. अच्छा. तोच आरोग्य वसा घेऊन तुम्ही पुढे आला. पुढे न्यायचा या उद्देशानंच डॉक्टर तुम्ही बनला. म्हणजे डॉक्टर बनण्याची इच्छा सर लहानपणापासून होत होती. दुसरा काही ऑप्शन नव्हता. दुसरा ऑप्शन काही नव्हता आणि हे सगळं बघितल्यानंतर की अनेक पेशंटना वेदनामुक्ती म्हणा, त्या पेशंटचा आजार दूर झाल्यानंतर डॉक्टरांचा रिस्पेक्ट आणि चेहऱ्यावरचं जे हसू असतं, समाधान असतं, त्याची कशात किंमत करता येते. त्यामुळं तो जो एक हे वसा मिळाला होता आणि आई बाबांची इच्छा होती आणि शिवाय माझंही त्यात
मला आनंद मिळायचा त्या गोष्टीमध्ये. त्यामुळे त्या गोष्टीच्या पुढे न्यायचा अच्छा. हा उद्देश होता. बरं, तुम्ही मग आता डॉक्टर होण्याचं निश्चित झालं, पण आर्थो सुपर स्पेशालिस्टच का झाला? ऑर्थोपेडिक्स म्हणजे ही खरंच एक डायनामिक ब्रँच आहे. अच्छा, बरं. म्हणजे पेशंटला आपण आज कुठेही बघितलं की हाड मोडलंय, काही हे एका चॅलेंजिंग. ठिकाणी बेड रिडन असतो, अच्छा, अच्छा. चॅलेंजिंग आहे. बरं, बरं, बरं. आणि त्याला ते उभं करणं, त्याच्या परत पायावर त्याला चालतं करणं अच्छा. आणि त्याच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जीवनामध्ये तो आनंद परत निर्माण आणणं करणं. आणि आनंद निर्माण करणं याच्यासारखं कोणतं हे सुख नाहीये त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आर्थोस्कोपी, विशेषतः आणि जॉईंट रिप्लेसमेंट, सांधेरोपण, हां. ही त्याच्यातली सुपर स्पेशालिटी. सुपर स्पेशालिटी. तुम्ही म्हणजे भारीच निवडली दुर्बिणीद्वारे एकदम. दुर्बिणीद्वारे ऍडव्हान्स जॉईंटच्या सर्जरी करणं, लिगामेंटच्या, हां, गुडघ्याच्या गादीच्या, अच्छा. त्याच्या विशेषतः आपल्या भागात पूर्वी होत नसायच्या बरं, बरं. त्या सर्जरी करणं आणि आपल्या इथल्या पेशंटना, आपल्या सांगली परिसरातल्या पेशंटना त्याचा फायदा देणं, अच्छा. हे माझं मुख्य ध्येय उद्दिष्ट, ठरवलं ध्येय तुम्ही. ठरवलं हां, होतं. हां. त्यामुळे तो ऑर्थोपेडिक्स हे निवडणं आणि हां, हां, हां. आणि तिथूनचा प्रवास हा तिथून सुरू तो झालेला आहे. प्रवास सुरू झाला. तर डॉक्टर, आता नेमकं तुम्ही म्हणजे अस्थिरोग तज्ञ किंवा सांधेरोपण तज्ञ सुपर स्पेशालिस्ट तुम्ही आहात. तर हा प्रवास अगदी 4 वर्षाचाच आहे तुमचा. हो. तर लगेच कुठे इतर प्रॅक्टिस जास्त न करता स्वतःचीच प्रॅक्टिस सुरू करणं आणि फिनिक्स आर्थो सुपर स्पेशालिटी निर्माण करणं, हे अगदीच नवयुवकांना आणि नव डॉक्टरांना सुद्धा म्हणजे हो. भारावून सोडण्यासारखं आहे. तर हा काय, याच्याबद्दल काय सांगाल? तसं म्हटलं तर सर 2018 नंतर म्हणजे माझं MBBS पूर्ण झालं. GMC मिरज नंतर MS ऑर्थो केलं. अच्छा. त्यानंतर MS ऑर्थोपेडिक्स हे झाल्यानंतर DNB, नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन न्यू दिल्लीमधून DNB ही पदवी पोस्ट MS परत प्राप्त घेतली. केली. बरं. त्यानंतर फेलोशिप इन जॉईंट रिप्लेसमेंट अच्छा. आणि फेलोशिप इन स्पोर्ट्स इंजुरी हां, पुण्यामधल्या प्रतियश दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हां, पूर्ण केल्यानंतर हां. आपण ह्या भागामध्ये आपल्या सांगली कोल्हापूर परिसरात ह्या सुविधांचा थोडासा अभाव असल्यामुळे हां. त्या ठिकाणी आपल्या परत भागामध्ये जाणं आणि काम करणं हे मला जास्त संयुक्तिक वाटलं. हं, हं. त्यामुळे तो निर्णय घेतला. आल्यानंतर सर्वप्रथम सांगलीमध्ये, मिरजमध्ये आपण सेवा देत असतानाच मी कोल्हापूर, हां. कराड, हं. रत्नागिरी, चिपळूण, बरं. या सातारा, हां. त्यानंतर जत, बरं. सांगोला, ह्या विविध शहरामध्ये, हां. विविध ठिकाणी सुद्धा सर्जरी ऑपरेशनसाठी, करण्यासाठी सर्जरी करण्यासाठी, आर्थोस्कोपी आणि जॉईंट किती रिप्लेसमेंटसाठी पळावं जायचो. लागतंय. यासाठी हे. बरोबर. मग हे सगळं पाहताना एक लक्षात आलं, की आपल्या सांगलीसारख्या ठिकाणी एकाच छताखाली हां, हां. आर्थोस्कोपी, जॉईंट रिप्लेसमेंट, त्या दृष्टीने ॲडव्हान्स सुविधा हं. आणि अद्ययावत ऑपरेशन थिएटर करेक्ट, करेक्ट. निर्माण करणं काळाची गरज आहे. सांगली मिरज तशी आरोग्य पंढरीच आरोग्य आहे. पंढरीच आहे हां. आणि ऑलरेडी इथं छान डॉक्टर्स आहेत, आहेत, आहेत. सेवा देत आहेत सर्वच डॉक्टर. उपचारासाठी बरेच लोक उपचारासाठी इथे येतात. बरेचसे परदेशातून सुद्धा येत परदेशातून येतात आणि आजूबाजूच्या आपल्या परिसरातून खूप बरोबर. सारे सांगली, मिरज हे फेमसच आहे ह्या त्यामुळे गोष्टी. सांगली स्पॉट तुम्ही निवडला. त्यामुळे सांगली हे निवडलं. शिवाय आपल्या हां. जिल्ह्याचं ठिकाण आहे हां, हां. आणि माझं शिक्षण सुद्धा मिरजमध्ये झालं मिरजमध्ये असल्यामुळे झालं. बरोबर. त्यामुळे एक ती ओढ होती. हो, हो, हो. आणि हो. दुसरी गोष्ट फिनिक्स. फिनिक्स हे करण्यामागचं की मेडिसिन, न्यूरोसर्जरी आणि ऍडव्हान्स ऑर्थोपेडिक्स हां. हे अंडर वन रूफ असावं. अच्छा. की म्हणजे बऱ्यापैकी जॉईंट रिप्लेसमेंटचे जे वृद्ध पेशंट्स असतात, हां. जे 60च्या नंतरचे असतात, अच्छा. हां, त्यांना BP शुगरचे त्रास असतात हां, हां. किंवा जे ट्रॉमाचे पेशंट असतात, बरं, ऍक्सिडेंट, बरं, इंजुरी, बरं, बरं. त्यांना सोबत मेडिसिनचा पण फायदा व्हावा, न्यूरोसर्जरी डिपार्टमेंटचा पण फायदा व्हावा. बरं. त्यामुळे न्यूरोसर्जरी, मेडिसिन आणि ऑर्थोपेडिक्स अच्छा. हे तिन्ही डिपार्टमेंट एकत्र आणून फिनिक्सची हे निर्मिती केली. अच्छा. आणि त्यामध्ये आपण अद्ययावत ऑपरेशन थिएटर, अद्ययावत ICU सुविधा, बरं. व्हेंटिलेटर, हां. अद्ययावत आपलं सगळ्या ICUच्या पूर्ण सुविधा, सेंट्रल ऑक्सिजन, म्हणजे ज्या गोष्टी रुग्णासाठी आवश्यक आहेत अच्छा. त्या आपण निर्माण केलेल्या आहेत. त्या अच्छा. फिनिक्समध्ये द्यायचा आपण प्रयत्न केलेला आहे बरं, पुरेपूर. बरं. खूप छान डॉक्टर. तर डॉक्टर, आता एवढं मोठं फिनिक्स आर्थो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तुम्ही निर्माण केलं. हे केल्यानंतरचा म्हणजे सगळीच तशी तारांबळ उडते. म्हणजे काय असा पहिला अनुभव काय आला का बाबा हे करून आपण चूक तर केली नाही ना? का बरोबर केलं? कशा पद्धतीने काय सांगाल? नाही, तसं तुम्ही खूप सर प्रश्न छान विचारलात. हे कारण 30 बेडेड हॉस्पिटल रन करणं सोपी गोष्ट सोपं नाही आणि नाहीये. ते लगेचच्या लगेच सोपंच म्हणजे नाही हो. हां. पण रुग्णांचा रिस्पॉन्स अतिशय हां. छान होता हां. आणि आमची टीमवर्क म्हणजे अच्छा. हॉस्पिटल कुठलंही संस्था रन करणं
किंवा कुठली संस्था चालवणं, बरोबर. त्यामध्ये फक्त लीडरचा हे नसतो. बरोबर. तर सगळं teamwork असतं. Correct. पाठीमागचे जे सूत्र हलवणारे कलाकार कार्यकर्ते भरपूर असतात, असतात. तर ते सगळे म्हणजे माझी पत्नी म्हणा, माझा भाऊ म्हणा, अच्छा. माझे टीम मधले डॉक्टर्स जे आहेत, हां. मेडिसिनचे, न्यूरोसर्जरीचे, बरं. ह्या सगळ्या माझा पूर्ण स्टाफ, हां. ह्या सर्वांचं सहकार्य अतिशय उत्तम असल्यामुळं बरं. की ह्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत झालेल्या आहेत, आणि होत आहेत. होत आहेत. Yes. हां. तर डॉक्टर आता आपण आपल्या हॉस्पिटलकडे येऊया. तर आपल्या हॉस्पिटलमध्ये असे कोणकोणते अस्थिरोग आजार म्हणजे त्याचं निदान केलं जातं? आपल्या हॉस्पिटलमध्ये सर ऑर्थोपेडिक्समध्ये आपला जो अपघात आहे, ट्रॉमा म्हणजे रुटीन आपण जे फ्रॅक्चर वगैरे पाहतो, हां. ते तर सगळे उपचार होतातच. हां. त्यासोबत पिडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स असेल, म्हणजे लहान अच्छा. मुलांचे काही आजार असतील. हां. त्यानंतर सर्वात प्रथम म्हणजे आर्थोस्कोपी म्हणजे हं. दुर्बिणीद्वारे ज्या स्पोर्ट्स इंजुरी आपण ट्रीट करतो, हां. त्या सर्व पद्धतीच्या खांद्याच्या, गुडघ्याच्या, हां. अँकल जॉईंटच्या सर्व पद्धतीच्या सर्जरीज आपल्या इथं पार पडल्या जातात. हं. त्यानंतर जॉईंट रिप्लेसमेंट हां. म्हणजे इव्हन खांदा, गुडघा आणि खुबा बरोबर. याचे सांधेरोपण सुद्धा सर्जरीज आणि रिव्हिजन्स जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे या आधी सांधेरोपण झालेले आहेत, पण काही कारणास्तव त्यांना रिव्हिजन सर्जरी लागत आहे, पुन्हा सर्जरी लागत आहे. अच्छा. बरं. तर त्या सर्जरी सुद्धा आपल्या इथं पार पाडल्या जातात. बरोबर. म्हणजे हे ॲडव्हान्स अशा पद्धतीच्या ऑपरेशन्स आपल्या इथं होतात. त्यासोबत मेडिसिनचे डॉक्टर संतोष माळी सर आहेत. ते मेडिसिनचे आयसीयू डिपार्टमेंट रन करतात आणि मेडिसिनच्या सर्व सुविधा आपल्याकडे आहेत. जे म्हणजे दमा, मधुमेह आणि जे पेशंट आहेत त्यांच्यासाठी आहेत. त्यानंतर अभिनंदन पाटील न्यूरोसर्जरीचं डिपार्टमेंट सांभाळतात. हं. त्यामुळे सगळ्या स्पाईनच्या, मणक्याच्या सर्जरीज आणि मेंदूंच्या सर्जरी सुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये आपल्या पार हॉस्पिटलमध्ये. पडतात. आता तुम्ही म्हणालात की डॉक्टर आर्थोस्कोपी म्हणजे जे काही दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ज्या केल्या जातात. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसे एक 4-5 म्हणजे बोटावर मोजण्या इतके डॉक्टर आहेत आणि त्यामध्ये तुम्ही एक आहात. नक्कीच. की पण हे आर्थोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे जे या शस्त्रक्रिया केल्या जातात, याच्यामध्ये किती पर्सेंट म्हणजे 100% रुग्ण बरा होण्याचे चान्सेस आहेत का? कारण लोकांमध्ये तो एक गैरसमज असतो. कशा पद्धतीनं कारण गुडघ्याचं सांधेरोपण जर झालं असेल किंवा आर्थोस्कोपीचे जे दुर्बिणीद्वारे बरोबर. ज्या शस्त्रक्रिया होतात, त्या बरोबर. 100% बऱ्या होतात का? अतिशय सर छान प्रश्न तुम्ही विचारला. कारण आर्थोस्कोपी म्हणा किंवा सांधेरोप याबद्दल पेशंटच्या मनात खूप गैरसमज आहेत. गैरसमज प्रचंड आहेत. पेशंटच्या मनात एक भीती आहे एक अच्छा. पद्धतीची. तर असं खरंच काही नाहीये. आता आपण स्पोर्ट्स इंजुरीमध्ये म्हणजे विशेषतः आपल्या भागात पैलवानांचं प्रमाण जास्त आहे. जास्त आहे नक्कीच. की आपला कुस्ती हा आपला आवडता खेळ आहे. हां, सांगली हां, जिल्ह्याचा हां. रांगड्या मातीतला खेळ आहे. बरोबर. तर बरेचसे कुस्तीपटू आर्थोस्कोपी केल्यानंतर, लिगामेंटची सर्जरी केल्यानंतर परत मैदानात उतरलेत, परत हां. मेडल्स मिळवलेले आहेत. माझी एक हां. महिला पैलवान आहे. ती बरं. तर राज्यस्तरीयला तिनं सिल्वर मेडल घेतलेलं आहे. अरे बापरे! बरं. बरेचसे पैलवान्स आहेत त्यांनी परत कुस्त्या छान जिंकलेल्या आहेत. हां. आणि रिव्हिजन एसीएल म्हणजे लिगामेंटचं ऑलरेडी ऑपरेशन होऊन परत खेळताना इंजुरी होऊन ते लिगामेंट जर तुटलं असेल, तर रिव्हिजन सर्जरी सुद्धा सर अच्छा. आपल्या इथं पॉसिबल आहेत आणि ते करून खेळाडू पुन्हा एकदा त्यांच्या मैदानात उतरलेले आहेत. बरोबर. त्यामुळे तो एक महत्त्वाचा वाटा आहे अच्छा. यामध्ये. आता तुम्ही खेळाडूंबद्दल बोललात, पण आपल्याकडे बरेचसे असे शेतकरी पण आहेत, हो. मजूर आहेत. तर ह्या नेमक्या आर्थोस्कोपीचा फायदा कुणाकुणाला होतो? आर्थोस्कोपी सर म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर दुर्बिणीद्वारे सांध्यांच्या शस्त्रक्रिया. करेक्ट. हां. दुर्बिणीद्वारे आपण खांद्याच्या, गुडघ्याच्या, इव्हन खुब्याच्या सुद्धा जिथं जॉईंट आहे, रिस्ट जॉईंट आहे, अँकल जॉईंट आहे, तिथं सर्जरी करतो. पण बरोबर. मोस्टली आपल्याकडे गुडघ्याच्या आणि खांद्यांच्या सर्जरी केल्या जास्त जातात. केलं जातं. तर बरोबर. खांद्यांच्या मध्ये स्नायू फाटणं, जे आपले शेतकरी मजूर वर्ग हां. आहे, हमाल कष्ट वर्ग आहे. करताना बरोबर. हमाल कष्ट वर्ग आहे. करणारे जे आहेत. ते स्नायू फाटतो हां. किंवा कुस्ती खेळताना सांधा निकळतो. बरोबर. खांदा निसटण्याचं निसटण्याचं प्रमाण जास्त आहे. हां, हां. तर हे खांद्याच्या निसटल्यानंतर खांद्याचे जे काही लिगामेंट्स तुटलेले असतात अच्छा. किंवा स्नायू फाटलेले असतात, बरं. तर हे अतिशय कमीत कमी टाक्यामध्ये आणि अगदी जलद रिकव्हरी असते. हॉस्पिटल स्टे पण खूप कमी असतो. तर अच्छा. ह्या आर्थोस्कोपीमुळे आपण खांद्यांच्या सर्जरी करतो, तसेच गुडघ्यांच्या लिगामेंटच्या सुद्धा सर्जरीज आपण करतो. अच्छा. हां, म्हणजे त्यामध्ये वेळ वाचतो, पैसे वाचतात. पैसे वाचतात, हां. पेशंटची रिकव्हरी फास्ट आहे अगदी आणि बरोबर. पेशंट वेदनामुक्त लवकर होतो. लवकर होतं. हे सारे फायदे हे आपल्याला सारं दुर्बिणीद्वारे सर्जरीच आहेत. बरोबर. तसं जर तुम्ही म्हणायला गेलात तर गुडघ्यामध्ये सर लिगामेंट इंजुरी जे पैलवानांच्यात खूप कॉमन आहे. बरं, खो-खो, बरं. कबड्डी खेळणाऱ्या पैलवानांच्यात आहे. गुडघ्याची म्हाताऱ्या पेशंट्समध्ये रुग्णांच्या मध्ये गादी फाटण्याचं प्रमाण आहे. बरोबर. तर त्या सर्व आजारांच्यावर आपण आर्थोस्कोपीद्वारे उपचार केले जातात. अच्छा.
आणि पेशंट्स बरे होतात. बरं. आता डॉक्टर हे म्हणजे हे जे आजार आहेत, तर या प्रत्येक आजारावरती ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया करणं गरजेचंच वाटतं का? असं काही म्हणजे नेमकी सर्जरी कशावरती करावी लागते? सर ह्यामध्ये सर्वप्रथम आपण पेशंटला तपासणी केल्यानंतर हां. काही त्यांचे गरज असलेल्या एक्स-रे, एम-आर-आय सारख्या चाचण्या केल्या जातात. बरं, बरं, बरं. एम-आर-आय चाचण्या केल्यानंतर आपल्याला ऑपरेटिव्हची मॅनेजमेंट नेमकं काय नेमकं ठरवता ऑपरेट येतं, करता येतं? की आपल्याला कोणत्या ग्रेडिंगमध्ये पेशंट आहे. अगदीच ग्रेड 1 इंजुरी असेल, अच्छा. ग्रेड 1, ग्रेड 2 इंजुरी असेल, तर बरं. आपण पेशंटला सर्जरी हा ऑप्शन देतच नाही आधी. अच्छा. आपण त्यांना फिजिओथेरपी आणि औषधांनी पेशंटची इंजुरी ठीक होते का? बरोबर. ते आपण पाहतो. अगदीच ज्यांचे ग्रेड 3 इंजुरीज आहेत, की ज्या बाबा ऑपरेशन करणं गरजेचंच आहे. हं. अशा पेशंटमध्येच आर्थोस्कोपी आणि जॉइंट रिप्लेसमेंट म्हणा, ह्या केल्या जातात. बरोबर. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की आर्थोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया आणि त्याचे फायदे म्हणजे वेळेची बचत, पैशाची बचत आणि पेनमुक्त पेनमुक्त असं हे आर्थोस्कोपीचे सर्व फायदे आहेत. आणि कधीही वेळ न दवडता चांगल्या डॉक्टरांकडे आलं पाहिजे. कारण कुठलंही हाडांचं दुखणं ते अंगावरती काढू नका. पेन किलर घेत बसू नका. बरोबर. आणि तात्काळ तुम्ही हॉस्पिटलमध्ये आल्या पाहिजे आणि ते सुद्धा अगदी अस्थिरोग तज्ञ आहेत किंवा सांधेरोपण तज्ञ जे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत, अशाच डॉक्टरांकडे तुम्ही आलं पाहिजे आणि त्या माध्यमातून तुम्ही आजारमुक्त लय लवकर झालं पाहिजे. 100%. खूप छान डॉक्टर. आता तुम्ही आर्थोस्कॉपीबद्दल आमच्या सर्व दर्शकांना या ठिकाणी सांगितलं आणि त्यांना ते पूर्णपणे समजलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये कशा प्रकारे ऑपरेशन्स केले जातात ते डॉक्टरांकडून आपण इथे जाणून घेऊया. डॉक्टर, आता जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे काय आणि ते कशा-कशावर, कोणकोणत्या आजारावरती ते केलं जातं? जॉइंट रिप्लेसमेंट म्हणजे मराठीत साध्या भाषेत आपल्याला सांगायचं झालं तर संपूर्ण सांधेरोपण. सांधेरोपण. म्हणजे अच्छा. कृत्रिम सांधा म्हणजे तो मग आपल्याकडे माहितीये कॉमन की गुडघ्याचं सांधेरोपण केलं जातं, हां. खुब्याचं सांधेरोपण केलं जातं. इव्हन आपण फिनिक्समध्ये खांद्यांचं सुद्धा सांधेरोपण सांधेरोपण करतो. सर्जरी केलेले आहेत आणि आपण करतो. तर खांद्यामध्ये जर म्हणायचं झालं तर जे अतिशय खांद्याची जर झीज झाली असेल, स्नायू खूप प्रमाणात फाटले असतील, अच्छा. तर खांद्याचं सांधे प्रत्यारोपण केलं जातं. हं. त्यानंतर गुडघ्यांचे जर म्हणायचे झाले तर आपण जे म्हणतो की गुडघे झिजलेले आहेत वयोमानानुसार, की संधिवात आहे गुडघ्याचा, की चालणं पेशंटला अगदी अशक्य आहे. हं, हं. तर त्या स्थितीमध्ये आपण पेशंटला गुडघ्यांचे सांधेरोपण ही सर्जरी केली केली जाते. जाते. अच्छा. खुब्यांचं सांधारोपण म्हणाला तर खुब्याच्या सांध्यांची झीज, विशेषतः अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस, हां. हे अतिशय खूप आता कॉमन झालेलं आहे पोस्ट कोविडच्या लाटेनंतर. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसचं प्रमाण पेशंट्स, यंग पेशंट्समध्ये सुद्धा, तरुण पेशंट्समध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळायला लागले. अच्छा. आणि अतिशय तरुण पेशंट सुद्धा सांधेरोपणसाठी येतात आणि खुब्याचे सांधे प्रत्यारोपण त्यांच्या अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसच्या स्टेज 3, स्टेज 4 मध्ये आपल्याला करणं गरजेचं असतं. बरोबर. तर त्यावेळी आपण खुब्याचं सांध्यारोपण सुद्धा सर्जरीज करतो. डॉक्टर, आता सांधेरोपण बद्दल प्रेक्षकांच्या मनामध्ये तशा बऱ्याचशा शंका आहेत बरोबर सर. की हे नेमकं कुठल्या वयापर्यंत केलं जातं, की किंवा एखादा 40, 45, 50चा झाला की आता त्याचा काय उपयोग नाही, ते म्हातारपण येणारच आहे, ते हाड दुखणारच आहे, गुडघे दुखणारच आहेत, खांदा दुखणारच आहे, असे बरेचसे गैरसमज आहेत. बरोबर. काय सांगा? नक्कीच सांधे प्रत्यारोपण, विशेषतः सांधेरोपण सर्जरीबद्दल समाजामध्ये प्रचंड प्रमाणात गैरसमज आहे. अच्छा. आणि हे आम्ही डे टू डे आमच्या प्रॅक्टिसमध्ये पाहतो. अच्छा. कारण ज्यावेळी पेशंट येतो आमच्याकडं, तर त्याच्या मनात एक आकारण सांधेरोपण सर्जरीबद्दल भीती असते. त्याच्या एक ठाम समजुती असतात. बाबा ही सर्जरी फेल होच होणार आहे, त्यातून काय फारसा फायदा होणार नाही, सांधेरोपण केलं की आता आपण बेडवरच झोपून राहणार. अच्छा. तर असं काही नाहीये. सांधेरोपण केल्यानंतर आम्ही पेशंटला अगदी त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पेशंटला चालायला लावतो. आपण चालूनच पेशंटला डिस्चार्ज म्हणजे करतो. तर सांधे प्रत्यारोपण मध्ये विशेषतः इन्फेक्शनची पेशंटला प्रचंड प्रमाणात भीती असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांधेरोपण केल्यानंतर गुडघा वाकेल का, ही सगळ्यात पेशंटचा मोठा गैरसमज असतो. तर मला आपल्या ह्या प्रोग्रामच्या वतीनं मला पेशंटला किंवा आपल्या दर्शकांना हेच सांगायचं आहे की अशी भीती कोणतीही बाळगण्याचं कारण नाही. आधुनिक तंत्रज्ञान आहेत, नवीन नवीन सांधे आता सध्या आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत, नवीन तंत्रज्ञान अवेलेबल झालेलं आहे. आणि जे स्पेशालिस्ट म्हणजे जसे आम्ही फेलोशिप्स करून ह्या सर्जरीज करतो, म्हणजे असे उच्च शिक्षण घेऊन बरेचसे डॉक्टर्स आता आपल्या परिसरात आलेले आहेत आणि ते सांधेरोपण सर्जरी करतात. त्यामुळे ह्या सर्जरीचं यश ते प्रचंड वाढलेलं आहे. त्यामुळे सांधेरोपण केल्यानंतर मी ठाम पद्धतीने सांगू शकतो की निश्चित तुम्ही
छान चालू अच्छा. शकता. आणि त्याला वयाचं कुठलंही बंधन नाही. कुठलंही बंधन नाही, वेदना विरहित करेक्ट. भक्कम सांधा तुम्हाला मिळतो, म्हणजे पेनलेस स्टेबल जॉईंट हा. जे म्हणतो आपण, तो तुम्हाला या सर्जरीच्या निमित्तानं मिळतो. अच्छा. मित्रांनो, तुमचा गैरसमज नक्कीच दूर झाला असेल की कुठल्याही वयामध्ये हे ऑपरेशन केलं जातं. कारण बरेचसे रुग्ण हे आता पेन्स घेऊनच चालत असतात, लक्षात घ्या. म्हणजे ते दुखणं घेऊनच काम करायचं, कसंही राहायचं, पेनकिलर गोळ्या खायच्या आणि तेवढंच आपलं संध्याकाळी 2-4 तास झोपायचं कसं तरी हो. करतात. आणि विशेषतः लेप लावणं, मसाज करून बरोबर, घेणं, बरोबर. ह्या गोष्टींचं सुद्धा प्रमाण फार आहे. अच्छा. तर मी आपल्या दर्शकांना तेच सांगणं माझं हे आहे की अशा गोष्टी न करता योग्य सल्ला अगदी बरोबर. घेणं तुम्हाला गरजेचं आहे आणि योग्य उपचाराची गरज. बरोबर. डॉक्टर, आतापर्यंत आपण सांध्याच्या साधारणपणे किती सर्जरी केलेली आहे? सांध्याच्या साधारण सर्जरी 1000च्या वर आपल्या अरे बापरे. ह्या क्या झालेल्या बात आहेत. आहे. म्हणजे त्यामध्ये आर्थोस्कोपी आहे, जॉईंट बरं. रिप्लेसमेंट सर्जरीज आपण हा. पार पाडलेल्या आहेत. हा. आणि रिव्हिजन जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे हा. ऑलरेडी सांधे रोपण झाले असताना सुद्धा हा. काही विशिष्ट गोष्टी ह्याच्यामध्ये सांधे रोपण परत करण्याची गरज असते, त्या सर्जरी सुद्धा आपल्या क्लिनिक्समध्ये पार पाडलेल्या आहेत. बरोबर. आणि आता पूर्वीची परिस्थिती गेली डॉक्टर. पूर्वी 30-40 वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती. आता दुर्बिणीद्वारे म्हटल्यानंतर हे बरंचसं चिरफाड करणं आणि हे करणं बरंचसं कमी झालं. दुर्बिणीद्वारे आर्थोस्कोपी सर्जरीचे आपले फायदे आहेतच. हा. आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी ही वेगळी कन्सेप्ट आहे, त्यामध्ये आपण कम्प्लीट सांधा रोपण करतो. बरोबर. त्यामुळे ती सर्जरी जी आहे जॉईंट रिप्लेसमेंटची सर्जरी, तर ती सुद्धा आता ऍडव्हान्स पद्धतीनं होत आहे. बरोबर. अच्छा. तर आता आपल्या हॉस्पिटलची स्पेशालिटी नेमकी तुम्ही काय सांगाल? कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपलं हॉस्पिटल तर आता फेमस आहेच, पण शिवाय अजूनही आपल्या सांगली मिरजेच्या लोकांची टेंडन्सी अशी झाली की ऑपरेशन करायचंय, चला दिल्लीला चला, जॉईंट रिप्लेसमेंट करायचं, चला मुंबईला चला, पुण्याला चला. आणि हे इथं असून हे का करू शकत नाही? आपलं वेगळे पण काय सांगा? आपलं वेगळं पण सांगायचं झालं तर फिनिक्स ऑर्थो हॉस्पिटलमध्ये आपण अतिशय जागतिक दर्जाचं मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, जे सांधेरोपणसाठी प्रमाण मानलं जातं, अच्छा. ते आपण सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यामध्ये इन्फेक्शनचा रेट हा अतिशय मिनिमल हा असतो. त्याचबरोबर आपल्याकडे अत्याधुनिक आर्थोस्कोपी सिस्टीम आहे की ज्याच्याद्वारे खांद्याच्या आणि गुडघ्याच्या सर्जरीज आपण केल्या जातात. त्याच्यासाठी लागणारे जे अद्ययावत तंत्रज्ञान आहे ते सुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. आणि ते सुद्धा माफक खर्चामध्ये. म्हणजे आपल्याकडे जो ट्रेंड आहे की ह्या सर्जरीज इथं सांगली मिरजेत होत नाही, की त्याला पुण्या मुंबईलाच जावं लागतं. तर ती पुण्या मुंबईच्या पेक्षा रुग्णाला परवडेल अशा खर्चामध्ये त्या ह्याच्यामध्ये ह्या सर्जरीज आज आपण सांगलीमध्ये आपल्या हॉस्पिटलच्या मानानं पेशंटला सेवा देत आहोत. अच्छा. म्हणजे पेशंटचा तो खर्चाचा गैरसमज आहे तो सुद्धा दूर या ठिकाणी होतोय. नक्कीच. त्यापेक्षा माफक दरामध्ये आपल्याकडे ह्या सर्जरीज होतात. अच्छा. तर डॉक्टर, आता तुम्ही खर्चाबद्दल बोललात, तर अशा काही म्हणजे पेशंटचा तो महत्वाचा पहिला प्रश्न असा असतो की पुढे काय होणार आणि नेमका खर्च किती येणार, तर अशा काही शासकीय योजना आहेत का आपल्याकडे? आपल्याकडे सर मुख्यमंत्री सहायता निधी योजना आहे, त्याद्वारे पेशंटला जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी आणि आर्थोस्कोपी सर्जरीला डायरेक्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंटच मदत करतात. अरे वा, खूप त्या सुद्धा आहेत. आणि विविध इन्शुरन्स कंपन्यांच्या कॅशलेस सुविधा सर आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. आणि अतिशय जे गरीब आणि आर्थिक दुर्बल घटक जे पेशंट्स आहेत त्यांच्या सुद्धा आपण एक सामाजिक उपक्रम म्हणून, विशेष म्हणजे कबड्डीपटू आहेत किंवा अतिशय गरीब कुटुंबातले कुस्तीपटू आहेत, त्यांना सुद्धा आपण अतिशय माफक दरामध्ये, म्हणजे तो आर्थोस्कोपी सर्जरी पासून वंचित राहू नये आणि परत तो पुन्हा कुस्तीच्या मैदानात उतरावा, किंवा परत तो कबड्डीच्या मैदानात किंवा खेळाच्या मैदानात उतरावा, म्हणून आपण सामाजिक बांधिलकी म्हणून तुम्ही खेळाडूंसाठी उपचार करत आहात. तर त्या आम्ही उपचार त्या माफक दरामध्ये करत आहोत. अनेक डॉक्टरांनी हा आदर्श तुमच्याकडून नक्कीच घ्यावा सर. आणि अनेक खेळाडू आपल्याकडून बरे होत आहेत, ही नेमकीच एक सामाजिक पार्श्वभूमी डॉक्टरांच्या माध्यमातून आपण जोपासूया. तर डॉक्टर, आता हजारो पेशंट तुम्ही बरे केलेले आहेत किंवा उपचार केलेले आहेत आणि त्यांचे ऑपरेशन सक्सेस झालेले आहेत, आताच तुम्ही म्हणाला. तर अशा काही प्रतिक्रिया पेशंटच्या काही सांगाल का? पेशंटच्या प्रतिक्रिया उत्तम असतात. ज्यावेळी सांधे पेशंटचे प्रचंड दुखत असतात आणि त्याला चालणं अशक्य होतं आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी केल्यानंतर पेशंटच्या चेहऱ्यावरचं जे हास्य असतं आणि दुसऱ्या दिवशी जो पेशंट उभा राहतो आणि चालतो, ते अगदी वाखाणण्याजोगं असतं. म्हणजे तसं म्हणाल तर एक बेड रिडन असलेले एक 70 वर्षाचे आजोबा
ज्यावेळी जॉईंट रिप्लेसमेंट केल्यानंतर ज्यावेळी स्वतःच्या पायावर छान उभे राहतात हा. आणि त्यांच्या कुटुंबियांचं, हा. त्यांच्या पत्नीचं, मुलांच्यावरचं ते चेहऱ्यावरचं चेहऱ्याचं समाधान समाधान, हास्य पाहून आपल्याला सुद्धा एक वेगळी अनुभूती तुमचं आयुष्य वाढवण्याचं साधन आहे ते. अनुभूती नक्कीच. वाढते. अच्छा, खूप छान डॉक्टर. तर डॉक्टर, काही पेशंटच्या काही आपण प्रतिक्रिया खास प्रेक्षकांसाठी दाखवतो या ठिकाणी. माझं नाव साकीब मुजावर आहे आणि मी माझा पायाचा राईट लेगचा ACLचा सर्जरी झालेला आहे ओमकार सरांकडं. 3 महिन्यापूर्वी मी फुटबॉल खेळताना ग्राउंडवर पाय ट्विस्ट होऊन पडलेलो. त्याच्यानंतर मी MRI काढला, एक्सरे काढला. त्यात रिपोर्ट आला की फुल थिकनेस ACL टिअर होता. मग त्याच्यानंतर मी 2-3 डॉक्टरला कन्सल्ट केल्यानंतर मला काय सॅटिस्फॅक्शन वाटलं नाही. मग त्याच्यानंतर एका मित्राच्या कॉन्टॅक्टमुळं मला डॉक्टर ओमकार सरांचा नंबर भेटला. मग त्यांना मी भेटायला आलो अपॉइंटमेंट घेऊन. मग त्याच्यानंतर त्यांनी फिजिकल एक्झामिनेशन घेऊन MRI चेक करून त्यांनी सांगितलं की सर्जरीची गरज आहे. मग त्याच्यानंतर मला थोडं भीती वाटत होती. मग डॉक्टरांनी समजून सांगितल्यानंतर मी सर्जरीला रेडी झालो. मग 3 महिन्यापूर्वी सर्जरी होऊन मी आत्ता फुल फिट आहे आणि माझा फुल रिहॅब चालू आहे आणि माझा नी फुल स्टेबल आहे. मी सायकलिंग, जॉगिंग आणि मिनिमम फुटबॉल एक्सरसाइज चालू केलेले आहेत, स्विमिंग एक्सेट्रा. माझे नाव बापू सल्ला भिलवडे, वय वर्ष 72. माझ्या दोन्ही गुडघ्यांना अतिशय वेदना होत होत्या आणि चालायला म्हणजे अगदी असाय वेदना झाल्यामुळे चालायला सुद्धा बरोबर येत नव्हतं. त्यामुळे माझ्या मुलानं निर्णय घेतला की बाबा ऑपरेशन आपण करून टाकूया. त्यासाठी म्हणून सांगलीतील 4-5 ऑर्थोपेडिक दवाखान्यामध्ये आम्ही जाऊन दाखवलं. त्यानंतर मुलाचा मित्र अभिनंदन पाटील यांना विचारल्यानंतर त्यांनी या सरांचं, ओंकार कुलकर्णी सरांचं नाव सांगितलं. त्यानंतर आम्ही या ठिकाणी येऊन सरांना भेटलो. सरांनी सांगितलं की अगदी समजावून की बाबा काही होणार नाही, तुम्ही 5 दिवस तिथं फक्त ॲडमिट होऊ शकता आणि बरे होऊन घरी जाऊ शकता. मग अगदी विश्वास निर्माण करण्याचं काम जर कोण केलं असेल तर सरांनी केलं आणि त्यामुळं माझ्यामध्ये सुद्धा एक चेतना निर्माण झाली आणि मी स्वतः एक वेळ येऊन सरांना रिपोर्ट वगैरे दाखवले आणि सरांनी सांगितलं की काय हरकत नाही आणि आता आपण ऑपरेशन करूया. त्या पद्धतीनं त्यांनी 23 तारखेला ॲडमिट ऑपरेशन करूया, तुम्ही 22 तारखेला ॲडमिट व्हा म्हणून सांगितलं. त्या पद्धतीनं आम्ही 22 मे या दिवशी ॲडमिट झालो. त्यानंतर 23 तारखेला दुपारी 2:30च्या दरम्यान त्यांनी ऑपरेशनची वेळ दिली होती. त्या पद्धतीनं ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी कसं ऑपरेशन केलं हे सुद्धा मला काही कळलं नाही आणि त्यांनी परत आणून ICUमध्ये ठेवल्यानंतर थोडं मला जाग आली आणि मी विचारलो की हे झालं आहे, म्हणलं व्यवस्थित झालं आहे, काही काळजी करू नका, अगदी मस्त ऑपरेशन झालेलं आहे. त्यानंतर परत रूमवरती आणून सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच मला वाकर देऊन चालवायला लावलं. त्यामुळं आणि वेदना वगैरे काही येत नव्हत्या. ऑपरेशन झालं असून सुद्धा वेदना येत नसल्यामुळे मला वाटलं ऑपरेशन झालं आहे का नाही याची मला शंका येऊ लागली. म्हणून सरांना सुद्धा विचारलं, सर इतक्या वेदना येत होत्या पण अजिबात आता वेदना येऊ शकत नाही आणि त्यामुळं खरोखर ऑपरेशन झालं आहे का नाही. हे झालं आहे म्हणलं आणि व्यवस्थित मस्त झालेलं आहे, तुम्ही काही काळजी करू नका. त्या पद्धतीनं 5 दिवस राहिल्यानंतर इथं नाटेकर सर येणार फिजिओथेरपीचे आणि ते व्यायाम वगैरे करून घेऊन त्यांनी जिना वगैरे चढायचं उतरायचं याचं सुद्धा त्यांनी प्रात्यक्षिक माझ्याकडून करून घेतलं आणि त्यानंतर आम्हाला घरी सोडल्यानंतर त्यांनी वाकरवर एक 8-10 दिवस चाला आणि परत टाके काढायला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता तुम्ही वाकर विना फक्त काठी घेऊन जरी चालला तरीसुद्धा काय हरकत नाही. तरी सुद्धा मी बऱ्याच वेळेला असं ट्राय केला की काठी न घेता चालता येतं आहे का,
आणि त्या पद्धतीने पाहिल्यानंतर मला असा अनुभव आला की काठीविनासुद्धा मी चालू शकतो. काही म्हणजे भीती काय वाटत नव्हती, काय नव्हती. आणि त्यामुळं एका पायाचं अगदी व्यवस्थित ऑपरेशन झाल्यामुळं मी दुसऱ्या पायाचं सुद्धा ऑपरेशन करून घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. आणि थोड्याच 1-2 महिन्यामध्ये त्या दुसऱ्या पायाचे ऑपरेशन करून घेणार. त्यानंतर मला डॉक्टरांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर डॉक्टरांनी आपल्या दवाखान्याला जे नाव दिलेलं आहे फिनिक्स. फिनिक्स पक्षी जसं राखेतून उंच भरारी घेतो तसं सरांनी सुद्धा उंच भरारी घ्यावी हीच माझी सदिच्छा आहे. या ठिकाणचा स्टॉप अगदी सरापासून ते नर्सेस अगदी ब्रदर सगळ्यांचं खरोखर त्यांनी इतक्या आपुलकीनं पाहत असतात की त्यामुळं मी दवाखान्यात आहे का घरात आहे हे सुद्धा मला 5 दिवस समजलंच नाही. डॉक्टर, आता बरेचसे आयुष्यामध्ये अनेक अविस्मरणीय क्षण असतात, म्हणजे सुखाचे असतात, दुःखाचे असतात. तर एखादा अविस्मरणीय क्षण तुम्ही काय सांगाल? अविस्मरणीय क्षण म्हणजे एक माझा रुग्ण होता की ज्याला लिगामेंटची इंजुरी झाली होती हा. आणि अतिशय स्पोर्ट्स पर्सन होता. हा. छान पोलीस आहे तो. हा. आणि त्याला असं वाटलं होतं की मी आता खेळू शकणार नाही. म्हणजे आला त्यावेळी अतिशय ह्याच्यात होता की मला सर कसल्याही परिस्थितीत खेळायचं आणि माझं खेळाचं करिअर आता संपलेलं आहे. अच्छा. त्याला धीर दिल्यानंतर त्याची सर्जरी पार पडल्यानंतर व्यवस्थित फिजिओथेरपी रिहॅब केल्यानंतर त्यावेळी तो परत मैदानात उतरला आणि पूर्ण त्याच्या परिश्रमाला, त्याच्या कष्टाने त्याने ज्यावेळी परत मेडल्स मिळवले आणि तो जो भेटायला घेऊन आला मेडल्स आणि त्याच्या चेहऱ्यावरचा जे आनंद होतो की सर हे तुमच्यामुळे शक्य झालं. तर तो जो हे होता ते क्षण असे मनाला भारावून आणि काम करणारा ऊर्जा देणारे क्षण असतात. नक्कीच मित्रांनो, डॉक्टरांसारखं समाधान नाही. आणि आज डॉक्टर ओमकार कुलकर्णी जे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ आणि सांधेरोपण तज्ज्ञ आहेत, ते नक्कीच अगदी तरुण वयापासूनच हा आनंद मिळवतायत, एक सामाजिक सेवा जपतायत, रुग्णांना बरे करतायत. तर डॉक्टर, आता आपण शेवटाकडे येतोय. लाखो प्रेक्षक हा कार्यक्रम आपला पाहतायत. तर या सर्वच दर्शकांना ॲज अ डॉक्टर म्हणून तुम्ही नेमका काय संदेश द्याल? सर्वप्रथम सगळ्यांना सांगण्याचं म्हणजे आपल्या दर्शकांना हे आहे की मनातली कोणती भीती सांध्यांच्या आजाराबद्दलची ही बाळगू नका. त्याबद्दल हो नाही, मी असं कोणत्याही चांगल्या अस्थिरोग तज्ञांच्याकडे जाऊन त्याचं आपल्या शंकांचं पूर्ण निवारण करून घ्या. चुकीच्या मार्गाने उपचाराला जाऊ नका. चुकीच्या पद्धतीचे उपचार हे पेशंटसाठी हानिकारक आणि घातक असतात. त्याचबरोबर निरोगी राहा, छान जीवन पद्धती अवलंबा, व्यायाम करा. रोजच्या रोज व्यायाम आणि आहार हे अतिशय महत्वाचं आहे. कॅल्शियम रिच डाएट, कॅल्शियम आणि प्रथिनयुक्त आहारांचं प्रमाण, खाद्याचं प्रमाण तुमच्या आहारामध्ये असू द्या की जेणेकरून तुमचे बोन्स अँड जॉईंट्स फिट राहतील आणि ह्या गोष्टी जॉईंट रिप्लेसमेंटची गरज लवकर वाटणार नाही. तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि ह्याचा तुम्ही खरंच तुमचे दैनंदिन जीवन पद्धतीत ह्या गोष्टीचा अवलंब करावा. अगदीच बरोबर. खूप छान डॉक्टर, अतिशय छान सल्ला दर्शकांना तुम्ही दिलेला आहे. मित्रांनो, आम्ही सुद्धा उत्तुंग भरारीच्या माध्यमातून हाच सल्ला देतो की आयुष्याचे 24 तास असतात, फक्त 1 ते 1.5 तास आपला असतो. कारण बाकीचे पैसे किती कमावले ही पाठीमागची पिढी तुम्हाला विचारत नाहीये. तर तुम्ही चांगला व्यायाम करा आणि तुमचं आयुष्य वाढवा, निरोगी राहा, जेणेकरून हॉस्पिटलमध्ये येण्याची गरज तुम्हाला लवकर वाटणार नाही. त्या माध्यमातून फिट राहा, आहार विहार अतिशय चांगला असू देत आणि चांगले जीवन पद्धती आपण सगळेच अवलंबूया. आज अतिशय बिझी शेड्यूलमध्ये डॉक्टर ओमकार कुलकर्णी हे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. तर उत्तुंग भरारी टीमतर्फे आपण डॉक्टरांचे या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करूया. धन्यवाद सर. थँक्यू. आणि हे होते प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर ओमकार कुलकर्णी. मित्रांनो, कोणतंही दुखणं अंगावरती न काढता तात्काळ तुम्ही हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे आणि दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ह्या अतिशय सोप्या झालेल्या आहेत. तुम्हाला पेनमुक्त करण्यासाठी डॉक्टर कटिबद्ध आहे. पाहायला विसरू नका. अशाच दिलखुलास आणि विशेष व्यक्तिमत्वाला पुढच्या रविवारी पाहत राहा उत्तुंग भरारी. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.